अमेरिकेत काय चाललंय याने आपला काही फरक पडत नाही. आपल्या शेजारच्या घरात काय चाललंय ह्याने पण आपला काय फरक पडत नाही. सर सेन्सेक्स 1100 पॉईंटनी पडलाय आणि निफ्टी पण 350-400 पॉईंट डाऊन आहे आणि चांदी तर काल रात्री 10% पडली. हे सगळे इप्स्टेन फाईलमुळेच चाललंय का सर? सगळे तसंच म्हणतात आहेत म्हणजे. हे एप्स्टीन फाईल जो आहे ना, हा विषय म्हणजे या लोकांच्या डोक्यात सोडलेला एक किडा आहे. ठीक आहे. लोकं बिनकामाचे तिकडे लक्ष देतात आणि मग इकडं दुसरा कुठलातरी मोठा कार्यक्रम ओढवतात. कालच मी सांगितलं होतं ना, की सिल्व्हरमध्ये ट्रेडिंग करू नका. सिल्व्हर काल रात्री कशी पडली? पाहिलं? आणि कालचा आपल्याला सांगितलं सिस्टमप्रमाणे कोडाला एक सेलचा सिग्नल होता 8 वाजून 20 मिनिटांनी. तर कोडाला काल रात्री 8 वाजून 20 मिनिटांचा आपला इन पॅटर्नचा सेलचा सिग्नल होता. कोडाल रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शेवटच्या मिनिटापर्यंत लोअर लो मारत होतं. 120 पॉइंट पडलेला आहे कोडाल. जिकडून आपण सेल केला आपल्या सेलच्या 5 पैसे वरती भाव नाही आणि जिकडून आपण त्या ट्रेडमधनं एक्झिट केली मार्केट शेवटच्या मिनिटापर्यंत पडत राहिलं होतं. ठीक आहे. तर आपल्या कामावरती फोकस करा. हे एफ-10 फाईल वगैरे या विषयावरती चर्चा करताना आपला ₹1 फायदा नाही. आपलं काम करा, आपल्या कामावरती फोकस करा. अमेरिकेत काय चाललंय याने आपला काही फरक पडत नाही. आपल्या शेजारच्या घरात काय चाललंय ह्याने पण आपला काय फरक पडत नाही. आपल्या कामावरती आणि आपल्या ग्रोथवरती फोकस करा. ठीक आहे. ओके. डेफिनेटली सर.